साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। सुशील कुमार शिंदे अडचणीत येतील अशी वक्तव्य शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी टाळावीत। बारामतीला चॅलेंज करणं त्यांना नव्हे तर सुशील कुमार यांनाच अवघड जाऊ शकतं असा इशारा माजी महापौर महेश कोठे यांनी दिला आहे। सोलापूर लोकसभा मतदारसंघात नेमके कोण काय विधान केले हे अगोदर पहा। रोहित पवार यांचे विधान। माझा अंदाज आहे की खासदारकी आणि तिथं असणारा सीट कुठल्या पार्टीला कधी द्यावं कसं द्यावं या बाबतीतली बैठक ही कदाचित महिना 2 महिन्यामध्ये त्या ठिकाणी महाविकास आघाडीची त्या ठिकाणी होईल आणि त्या बाबतीत सर्वच घटक पक्षांना विश्वासात घेऊन सोलापूरचं जे सीट आहे ते काँग्रेसकडे असावं का राष्ट्रवादीकडे असावं या बाबतीतला निर्णय त्या ठिकाणी केला जाईल। सोलापूरचं जे सीट आहे ते काँग्रेसकडे असावं का राष्ट्रवादीकडे असावं या बाबतीतला निर्णय त्या ठिकाणी केला जाईल। पण नेहमीप्रमाणे आपण लोकसभा लढवत असताना काही महिने आधीच काम त्या ठिकाणी त्या मतदारसंघामध्ये करत असतो, पण यंदा तसं होणार नाही। बराच कालावधी तिथं ठराविक लोकांना पार्टीतल्या कार्यकर्त्यांना एक क्लॅरिटी असेल की कोण त्या सीटवरनं त्या ठिकाणी लढणार आहे आणि ती क्लॅरिटी असल्यामुळे आपण खूप ताकदीने तिथं आपला उमेदवार जो कुठला असेल तो त्या ठिकाणी निवडून आणू। रोहित पवार यांच्या विधानानंतर काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे काय म्हणाले तेही पहा। वास्तविक हे दुसऱ्यांदा ते बोलतायत। सोलापूर शहरामध्ये येत असताना सोलापूर शहराचा इतिहास काय, सोलापूर शहरामध्ये याच्या अगोदर अनेक वर्ष झालं काँग्रेसची जागा आहे। रोहितदारांनी माहिती घेऊन आपलं या ठिकाणी वक्तव्य करावं। सोलापूर शहरामध्ये कुचन साहेबापासून धर्मनाथ साधूल साहेबापासून आदरणीय शिंदे साहेबापासून आजपर्यंत सर्वजण हे काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर या ठिकाणी विजय झालेले आहेत। आणि रोहितदादा जर असं म्हणत असतील सोलापूर शहराची लोकसभेची जागा आम्ही राष्ट्रवादी मागणी करू, मग काँग्रेसने बारामतीची जागा मागायची काय हा सवाल मला तर नाही। विनाकारण आघाडीमध्ये बिघाडी करण्याचं काम जर कोण करत असेल ते चुकीचं आहे। आपला मतदारसंघ तुम्ही बघा, आमचा मतदारसंघ काँग्रेसचा आम्ही बघूयात। वास्तविक हा जे वक्तव्य आहे दुसऱ्यांदा ते वक्तव्य करतात। माझी तुमच्या माध्यमातून विनंती आहे की सर्व काम चांगलं चालत असताना आपल्या मतदारसंघामध्ये आपण काम करावं। विनाकारण अशा पद्धतीनं येऊन वातावरण गडूळ करण्याचं काम कोण करू नये। वरील दोन्ही विधाने पाहिल्यानंतर अजित पवारांच्या या धीर गंभीर अशा विधानाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही। तुझं बोलणं किती, तुझा आवाका किती, तू बोलतोय कुणाबरोबर, तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते बघतो। अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर कोणाच्या बापाला ऐकत नाही आणि म्हणतोय बाबा जाऊ द्या गप बसा। याचं तर उर नुसतं भरून आलंय, त्याला काय करून काय नाही। तो आता 2000 कसा आमदार होतो तेच मी बघणार आहे आणि आपण पण सगळे त्या ठिकाणी बघू। दरम्यान गुरुवारी महाराष्ट्र राज्य पद्मशाली संघम, पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघ, मार्कंडेय प्रतिष्ठान यांची संयुक्त श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना राष्ट्रवादीचे नेते महेश कोठे म्हणाले, शहर काँग्रेस अध्यक्षांनी मर्यादित अधिकार असताना आपल्या मर्यादेतच बोलावं। ते शहर अध्यक्ष आहेत, प्रदेशाध्यक्ष नाहीत याचं भान ठेवावं। या निमित्ताने चेतन नरोटेला सुद्धा सल्ला आहे की तुम्ही शहर अध्यक्ष आहे, ऐका, चेतन नरोटे शहर अध्यक्ष आहे, प्रदेशाध्यक्ष नाही आहे, तर त्यांनी बारामतीच्या बाबतीत बोलू नये। सल्ला म्हणजे माझ्यापेक्षा ज्युनियर आहेत, माझ्या बरोबर होते, तुम्हाला माहिती आहे। मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही हा निर्णय प्रदेशाध्यक्ष किंवा त्यांच्या हायर अथॉरिटी घेण्यासारखा निर्णय आहे, आपण त्याच्यावर बोलू नये। आपण बारामती वगैरेवर बोलणं चुकीचं होईल। शिंदे साहेब अडचणी देतील, दुसरं काही नाही त्याच्यात। चेतन नरोटे अडचणी देणार नाही, पण याच्यामुळे शिंदे साहेब अडचणी देऊ शकतात बारामतीला चॅलेंज केलं तर। लोकसभेच्या निवडणुकांचे जागा वाटप किंवा उमेदवार ठरवण्याचा अधिकार त्यांना नाही। विनाकारण काहीतरी बोलायचं आणि आघाडीमध्ये वितुष्ट वाढवायचं काम चेतन नरोटे यांनी केलं आहे। खरे तर हा विषय काँग्रेस पक्षानंच सुरू केला आहे असं म्हणत महेश कोठे पुढे बोलताना म्हणाले, सगळ्या जरतरच्या गोष्टी आज काही त्याच्यावर निर्णय नाहीये किंवा आता काही निवडणुका पण नाहीये। खरं तर हे सुरुवात काँग्रेसवाल्यांनीच केली। राष्ट्रवादीला सोडून घ्या आणि सुधीर करंडकांच्या वाढदिवसाला शुभेच्छा दिल्या। तो चर्चेचा भाग होता, चर्चेतच संपायला पाहिजे होता। त्याला सिरियसनेस आणण्याचं काम काँग्रेसनेच केलंय।
आरिफ शेख यांनी राष्ट्रवादीचे नेते सुधीर खरटमल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना तुम्ही लोकसभा लढवा असं सांगितलं. अर्थात आरिफ शेख यांचं हे वक्तव्य सहजपणे आणि चेष्टेत होतं. त्याचं एवढं गांभीर्य घेण्यापेक्षा चेतन नरोटे यांनी आरिफ शेख यांचे हे वैयक्तिक वक्तव्य आहे असे सांगून विषयावर पडदा टाकायला हवा होता. खरं तर सुरुवातीला जेव्हा आरिफ शेखनी ह्याची सुरुवात केली त्याच वेळी चेतन नरोटेंनी जर म्हणलं असतं की आरिफ शेखचं वैयक्तिक मत आहे तर तो विषय तिथंच थांबला असता, हा विषयच वाढला नसता ना. कारण नसताना ते विषय वाढवण्याचं काम त्यांनीच केलंय आणि त्यांनी चेष्टेत बोललेलं होतं. आरिफ शेखला सवय आहे, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, चेतन नरोटेलाही माहिती आहे. त्यांनी त्याला त्या एवढं सिरियस घ्यायची गरज. चेतन नरोटे यांनी विनाकारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना डिवचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आपल्याला महाविकास आघाडीच्या माध्यमातून महापालिकेसह अनेक निवडणुका एकत्रित लढवायच्या आहेत. अजूनही लोकसभेच्या सोलापूर जागेविषयीचा प्रदेश किंवा केंद्रीय पातळीवर कोणताच निर्णय झालेला नाही. मग ही घाई का? पत्रकारांनी रोहित पवार यांना सोलापूरची जागा राष्ट्रवादी लढवणार का असे विचारल्यावर ते म्हणाले, 2 वेळा काँग्रेस येथून पराभूत झाले आहे म्हणून या जागेवर आम्ही मागणी करू शकतो. ते पवार कुटुंबाचे आहेत, आमदार आहेत या अधिकाराने ते बोलले असतील. त्यांना प्रत्युत्तर देताना बारामतीच्या जागेवर चेतन नरोटे यांनी आपल्या मर्यादा सोडून मागणी केली आहे. युतीबद्दल महापालिकेत अधिकार कुठले आहेत? महापालिकेपुरते आहेत. लोकसभाच्या निवडायला समजा उद्या पवार साहेबांनी मागणी केली, कोण विरोध करणार आहे मला सांगा. मग आपल्याला मर्यादा आपल्या वापर ओळखलं पाहिजे ना. पवार साहेबांनी जर उद्या मनातच आणलं मागाची सीट, मला वाटतं कुणी विरोध करणार वाढवण्याचा. आज खरं तर त्यांनी हे विषयाला वेगळी वळण देऊन बारामतीची मागून वेगळं वळण दिलं, ते चुकीचं आहे. सुशीलकुमार शिंदे अडचणीत येतील अशी वक्तव्य शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी टाळावीत. बारामतीला चॅलेंज करणं त्यांना नव्हे तर सुशीलकुमार शिंदे यांनाच अवघड जाऊ शकतं असा इशारा माजी महापौर महेश कोठे यांनी दिला. नरोटे यांची ही बडबड आगामी निवडणूक काळात सुशीलकुमार शिंदे यांना अडचणीची ठरू शकते असेही कोठे म्हणाले. सुशीलकुमार शिंदे किंवा त्यांच्या कुटुंबातील अन्य कोणी असा दावा केला असता तर विषय वेगळा होता. बारामतीची सीट मागण्याचा अधिकार चेतन नरोटेला आहे का? रोहित पवार आमदार आहेत, पवार घराण्याचे. शिंदे घराण्याचं कोणी मागणी केलं असतं तर त्या गोष्टीला महत्व आलं असतं. शिंदे घराण्याचं कुणी मागितलं नाही आणि पवार घराण्याच्या माणसांनी बोललंय त्याच्यावर कमेंट्स करायचा अधिकार कुणाला नाही असं मला वाटतं. चेतन नरोटेंनी पक्षांतर्गत चर्चा विनाकारण सार्वजनिक केली आहे. आपण सुशीलकुमार शिंदे यांचा प्रचार करणार का या प्रश्नावर महेश कोठे म्हणाले, शिंदे साहेबांनी स्वतःच आपण निवडणूक लढणार नाही असं घोषित केलं आहे. त्यांच्या प्रचाराचा प्रश्न येईलच कसा? माझा पक्ष ज्याचा आदेश देईल त्याचा नक्कीच प्रचार करेन. कुणी करणार नाही, कारण शिंदे साहेबांनी डिक्लेअर केलेलं मी उभारणार नाही म्हणून. त्यामुळे त्यांनी मागाचा विषय देत नाही आता. पण बऱ्याचदा असं होतं की शिंदे साहेबांच्या राजकारणाचा जर विचार केला, वारंवार त्यांनी सुरुवातीला सांगतात की मी उभारणार नाही, नंतर मात्र चित्र बदलतं आणि ते उभारलेले दिसतात. जर अशी परिस्थिती पक्षाकडून आदेश येतो त्यामुळे ते उभारावा.